गजानन विजय ग्रंथ अध्याय 21 सर्व अध्यायांचा सार. श्री गणेशाय नमः. जय जय आजी अनंत वेशा, जय जय अजय विनाशा, जय जय आजी परदेशा, ब्रह्मादिशा नमो तुशी. देवा तू आपणास पतित पावन नामखास, सर्वदा आहे धरलेस याचा विचार करी गा. पाप्या परी प्रेमामित तुझे देवा असते सत्य, पापी जनांनी तुझं प्रत आणले महत्व कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी पाहू नको ऋषिकेशी, धुणे येते जलापासी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे गन्नीरा. काय सारवला भूमीने दिले आहे टाकून, तूच पतित पावन पुण्य पावन, या दोन्ही दोषापासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमा परत म्हणून तो का कष्टी होत, सर्व काही करावे लागत तम नसण्या रविशी. तम जो जो भेटण्या येई तो तो तेथे प्रकाश होई, अंधारत्व अवघे जाई त्याचे तमाने नारायणा. पाप पुण्याची वासना तुझ्या उपनिशी नारायणा, आपल्या रक्षणा मोठेपणा पाप तूच निर्मिशी. काही असो आता तरी चिंता रहित मजला करी, दासगणू हा घ्यावा पदरी हेच आहे मागणे. तुझ्या वाचून जगत मज प्रत नाही वशिला जगतात, अवघेच आहे तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसापूर्ण, भाग्य तुमचे धन्य धन्य संत कथा ऐकतसा. एक विधानिष्ठा ज्याची जडली गजन पदिसाची, त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय. बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर, एक होता मजूर हाताखाली गवंड्याचा, तो धोंडा पडता मिस्त्रीला एकाएकी झोक गेला. 30 फुटावरून खाली पडला घडीव दगडावर, तो पडता लोकांनी पाहिला जनमंती मेला मेला. उंचावरून खाली पडला आता कशाचा वाचेतो, परी घडले घटीत कोटेने लागले त्या परत. जैसा चेंडू झेलतात तैसे त्याचे जाहले, सोपान सहेजा परी जन उतरती भूमीवरी. तैसे येथे जाहले त्याच परी त्या मजुरा कारणे. मजूर म्हणे लोकांना, जेव्हा माझा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास. पायभूमीसी लागता क्षणी तोंड दिसला मज लागुनी. हे वृत्त ऐकूनी लोक अवघे आनंदले, अभिश्राप कोणाचा समर्थान घेतीसाचा. हा योग पडण्याचा दैवानेचा आणला तुझ, या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने. तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे, एक बाई रजपुताची जयपुराहून आलिसाची, बाधा होती भूताची तया अबले कारणे. तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रयांचा दृष्टांत झाला, तू या रामनवमीला जाईशे गाव कारणे. दृष्टांते करून आपल्या 2 मुलासी घेऊन रामनवमीसाठी जाण बाई आली शेगावा. प्रतिपदेपासून उत्सवाचे आरंभ झाला, अपाट समुदाय मिळाला नवमीस श्रोते शेगावी. कामसभा मंडपाचे चालले होते तेथेसाचे, खाच मोठे दगडाचे उभे केले असती. 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी. उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले, खांब होते बसवलेले नुसते मात्र ते ठाई. श्रीरामाचा जन्म झाला प्रसादासाठी लोटला, जनांचा तो समुदाय भला तो नमसी वर्णवे. त्या गर्दीत ही बाई एका उभ्या खांबास पायी, तिला ती गर्दी सोसली नाही गर्दी ती यत्किंचित, म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय भाव. या गर्दी ती चुकवाया परिती झाले विपरीत. ही बाई कोठील कोण लहान मुले असती 2, खांबाखाली येदवा 10 जणांनी खांब काढला अंगावरून पाणी मुखात घालून लोबोकडे पाठविले. ही लोबो डॉक्टरीनं शास्त्रविद्येत अतिप्रवीण, ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची. तिने या राजपत्नीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोबो म्हणे ना लागला माराईला कोटेच. हे आश्चर्य खरोखर खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित कसे राहावे आश्चर्य वाटले लोकाला. प्राणबाईचा वाचला, हा जो काही प्रकार झाला तो घडला इतक्यास्त. व खांब पाडून अंगावरी भूतत होते ते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी दिली त्या गजानने. बाई होऊन पूर्वव्रत गेली जयपूर शहराप्रत, नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा. ऐसेच एका उत्सवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकाती सोडित असता मंडपासी लाकडी गोळ पडला, तोही गोल थोर होता परिस्वामींच्या आगाध सत्ता. कोठेही ना आगाध होता नाईक नवरा कृष्णाजी पाटलाचा, रामचंद्र नावाचा परमभक्त समर्थांचा एकाचे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येते झाले साक्षात्कार, ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देखा, अन्न काही देता का, ऐसे म्हणून मारती हाका रामचंद्र पाटला ते. पाटील मूळचा भाविक त्यासे वाटले कौतुक, गोसाव्याची ऐकून हाक दारामाजी पातला. निरकून पाहता गोसाव्यासी तोते आले पुण्यराशी, स्वामी गजानन निश्चयसी ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला घेऊन गृहात दिला बसण्या पाठ पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला, काही तुला सांगण्याला ते तू ऐक मनापासून. कर्जाची चिंता करी अरे गोदावरी, उन्हाळ्यात थोडी कोरडी पडी
तैसाचा हाही प्रकार संपन्नतेचा येईल पुर कृष्णा घनवर्षल्यावर श्रीहरीचा समज हे उष्टे माझे जे ठाई पडेल बापाचे ठाई कशाचे कधी काही कमी पडणार नाही आन ताट वाढून सुग्रास देई भोजन मर्जी असल्या पांघरून घाल एखाद्या अंगावरी पूजा अन्न दक्षिणा बाय याचकाशी दिल्या जाणार ते पावते नारायणा ये विषयी शंका नसे परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख या वाचून हे कौतुक कधी होणार नाही आणले ताट वाढून गोसावी गेला प्रेमाने 5 रुपये पाटलांनी दक्षिणा दिली त्या करा तैसी गोसावी म्हणाला ही दक्षिणा नको मला तू पाहिजे कारभार केला गजाननांच्या मठात ती दक्षिणा मागण्यासी आलो मी तुझ्या पासी आण ती आनंद देई मसी म्हणजे कल्याण होईल समर्थांची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना योग्य मनुष्य तुझ्या विना कोण नाही ते सांप्रत तुझी कांत आजारी पडते वरचे वरी जरी ती होईल बापा बरी ही दक्षिणा दिल्याने बोलव तुझ्या पुत्रा कंठी एक ताईट बांधत म्हणजे ते चेटुक भूत याची बाधा न होई काकी जिम्मेदारी आहे कठीत भूमीवरी पाण्याशीच पाणी वैरी येठाई होत असे पाटलिकीचे तुझे वतन वाघाचे पांघरून त्याचे उपयोग करणे जाणं अति जपून रामचंद्रा द्वेषी मन असू नये सन्नितीला सोडू नये राजा विरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात साधू कोण संत कोण हे पहावे शोधून दांबिकाच्या नादी जाणं कदापिही लागू नये हे व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास होईल या वचनास अत्यंत माझ्या मानू नको आय पाहुणी खर्च करी दंबाचार कधी न करी वासुदेव येता घरी विद्मुक्त्याला लावू नये अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा होतो बापासाचा संत चरणी प्रेम धरी आपल्या वंशाचे उणे पाहू नये कदा म्हणे सोय राघेऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा कोप असावा भयात करी दया असावी अंतरी जे का ते फणसावरी काटे आत गोड करी मी तुझ्या पाठीसा आहे रात्रंदिवस ताईट बांधून कंठास गोसावी जाऊ लागला दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला पाहता झाला दिसेनासा रस्त्यात पाठीला उगा दिवसभर मानसी करी विचार हा गोसावी तर नसावा असे वाटते श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला घेऊन गोसावी वेशाला हे आता समजले रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन हे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी गजानन चरित्र तारका सोनी परम पवित्र अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे या ग्रंथाची अवतरणिका देतो आता तुम्ही ऐका वेळ उगा दौडू नका पूर्ण व्हावे सावधान प्रथमाध्यायी मंगलाचरण देवगुरुचे वंदन केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरित्रा माघ मासी सप्तमीसी समर्थ आले शेगावीसी देवीदासाच्या सदनापासी दिसते झाले प्रथमता बंकटलाल दामोदर कुलकर्णी 2 होते चित्रुनर त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची कथा द्वितीय अध्यायात येणेपरी आहे सत्य गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी कथा तृतीय अध्यायात गोसाव्याने नवस केला गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विबुध हो त्याची इच्छा पुरवली प्रथा गांजाची पडली तेथपासून बली शेगावाचे मठात जानराव देशमुखांचे गंडांतर तळले साचे देऊनी तीर्थपायाचे आपुले ते स्वामींनी मृत्यूचे ते प्रकार तेथे कतले सविस्तर विठोबासी दिला मार ढोंग करतो म्हणून कथा चतुराध्याय ठाई येथे रीती पाही जानकी रामानाही दिला विस्तवशिली मी कारणे किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य सोनाराचे जोडून हात केली विनंती समर्थाला याचा अपराध क्षमा केला पूर्वव्रत केले चिंचवण्याला जानकी राम भक्त झाला ते दिवसापासून 2 कान्हवले उतरंडीला ठेविले तेच समर्थे मागितले खाया चंदू मुकीदासी चिंचोलीच्या माधवाला यमलोक दावून मुक्त केला शिष्य हाते करविला थाट वसंत पूजेचा कथा पंचमाध्यायात पिंपळ गावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालून या गुराख्यांनी केली पूजा गावची मंडळी तेथे आली महाराजांशी घेऊन गेली पिंपळ गावा कारणे हे कल्ले बंकटलाला तो पिंपळ गावास गेला महाराजांचा आणण्याला परत शेगाव कारणे समर्थाने आणले परत काही दिवस राहून तेथे गेले पुन्हा अवलकित भास्करांसी तारावया कोरड्या ठणठणत विहिरीला जिवंत जरा फोडला एका क्षणात आणले जला त्या कोरड्या विहिरी ठाई भास्कराची उडवली भ्रांती घेऊन आले त्याप्रती शेगावास गुरुमूर्ती ही कथा पंचमाध्यायात 6th अध्याय यायसी कथा बंकटलाले सद्गुरुनाथा मक्याची कणसे खाण्याकरता नेले आपल्या मनात गांधील माशा उठल्या तेत लोक होऊन भयभीत पळू लागले असते सत्य जीव आपला घेऊन बाधा गांधील माशाची समर्थानं झाली साची घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची नरसिंहजीस भेटण्याला स्वामी गेले अकोटाला जो नरसिंहजी होता भला शिष्य कोतशालीचा काही दिवस तेथे राहिले अकोटा माझी बली नरसिंहजी स्थितगुज केले बंधू आपला म्हणून चंद्रभागेच्या तिरी शिवर ग्रामाभितरी वज्रभूषणा केले असे जाऊनी मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत तेथे षष्टमाची पूर्तता गावची पाटील मंडळी
अवघी अर्धांड होती भली, हमेश होईल बोल चाली त्याच्या समर्थाबरोबर. हरिपाटला सवे भले, महाराज कुस्ती खेळले, मल्लविद्येचे दाविले प्रत्युत्तर भोवताला. उसाचा चमत्कार दावणी असा चार, अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळींच्या भिक्या नामे सूत. कंडू कडदाजी पाटला परत, आम्रभोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाटलाला. ऐशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पाही, निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळीची. कृपा आहे कथा आहे अष्टमात, दुफळी पाटील देशमुखात. अर्ज दिला सरकारात महाराजांनी विरुद्ध पाटलाच्या. खंडू पाटीलवरी बालंट आले, ते समर्थांनी नासिली, निर्दोष सुट्टे झाले. खंडू पाटील खटल्यातून तेलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला, आपण कोण हा कळविला. सजलेले समाचार श्रीकृष्णाच्या मळ्यासी, कृष्णाजीच्या मळाशी महाराज राहिले छपरासी. महाराजांच्या सन्निध्यासी चंद्रमौळीहाराच्या ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमानरहित केला. नैनचिंद श्लोकाला रहस्यासह सांगून जळत्या पलंगावर महाराज बसते झाले स्थिर. न जळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताचा. कथा नवमाध्यायात द्वाड घोडा केला शांत, खुण नवस करायाला दिले असे गांजाची. दासनवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी, आपल्या शिष्यासी बाळकृष्ण घरा गेले. बाळकृष्ण लागून करविले समर्थाचे दर्शन, संशयरहित मन तया रामदासाचे. दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक, उपरती झाली पुरी देख, तेथे बाळा भाऊला गणेश आप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी. भावभक्तीने लवलाई श्री गजानन स्वामीच्या. गणेश दादा खापर्ड्याला शुभाशीर्वाद दिला, छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली. द्वाड गाय सुकलालाची अति गरीब केली साची, दांभिक भक्ती गुढाची कशी ती कथन केली. एकाध्यायी कथन भास्करासी डसला श्वान. आले त्र्यंबकेश्वर जाऊन गोपाळदास भेटले, ध्यामसिंगच्या विनंतीस देऊन मान अडगावी. येथे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज. निज धामा भास्कर गेला, त्याचा देह ठेविला द्वारकेश्वर सन्निध्य भला. सीताबाईचे शेजारी आज्ञा केली कावळ्यांना, तुम्ही यावे परस्थळा. वाचवले गणू जवऱ्याला, सुरुंग उडता विहिरीतून. शेट बचुलालाची कथा द्वादशाध्यायी साची. मूर्तिनिरीक्षपणाची प्रत्यक्ष होते महाराजा. स्वामींचे वस्त्र नेसला, पितांबर शिंबी कोंडोलीला. स्वइच्छेने येता झाला परमभक्त तो, पितांबराने कोंडोलीला. बळीरामाच्या शेतीसी वटलेली आंब्यासी, पाने फळे आणविले. पितांबर राहिला कोंडोलीत, तेथेच राहिला समाधीस्थ. नवा मठ झाला स्थापित, शेगावी समर्थ इच्छेने. विचार करू मानसी, बसून रेतीच्या गाडीसी. महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून. ध्यामसिंगने मुडगावला नेलेला गजानन स्वामीला. पर्जन्याने घोटाळा केला, भंडाऱ्यात केले असे महारोग गोसाव्याचा. ध्यामसिंगने आपली इष्टेत समर्थ अर्पिली, पुंडलिकाची निमाली. गाठपले गची स्त्री कृपेने, कथा भाग 13व्यात. महारोग गोसाव्याचा हरण गंगारत भागीचा केला असे गजानने. बंडुता त्यासी भूमीत धन सापडले, कर्जापासून मुक्त केले समर्थ निज कृपे. नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावस्यास नौकापुट्टा चित्रास हात लावला. नर्मदेने विडा माधवनाथाला शिष्या हाती पाठवला. या कथा 14व्याला वर्णिल्या. साकल्ले 15वा अध्याय तो 15वा. शिवजयंतीचा आहे बरवा. अकोले नामक गावा टिळक बाळ गंगाधर भाकरी प्रसाद पाठवला. कोल्हटकराच्या हस्ते बला. मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणे. श्रीधर गोविंद काळ्यास करीते झाले उपदेश. नको जाऊ विलियस येथेच आहे काही. ऐसा कथा ऐशा 16व्यात. पुंडलिका अंजनी गावास जाता निवारले त्यासी. स्वप्नात येऊन या स्वप्नात पादुकांचा प्रसाद त्याला. धमसिंग हस्ते पाठविला. कवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. चर्रा तुकारामाचा कानामधून पडला साचा. हा अध्याय कशाचा समावेश? 16व्यात. 17व्यात सुरस विष्णुदाच्या घरात. जया मलकापुरात समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी. केवळ हंपणाने सत्पुरुषाशी त्रास द्या. मेहतपशा साईला पाठवून दिले पंजाबाला. हिंदुबाईनं केला कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेसी भानामती झाली साची. गंगाशक भागीरथी झाली कोटी विहिरीत. कथाबाईच्या माळिनीची 18व्या माझी साची. भेट गंगा भागीरथीची झाली अकोटी विहिरीत. कथाबाईच्या माळिनीची 18व्या माझी. कवर डॉक्टर फोडाची. यात कथाग्रंथीत असे. महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकाला. तेथे बापुना काळ्याला हरीचे दर्शन करले. कवटे बहादूरचा वार करी मरणे झाला आजारी. त्यास घटके माजारी. समर्थाने बरे केले एका कर्मठ ब्राह्मणाला. श्वान उठून मेलेला दावून त्यास गलित केला. कर्म रवीन श्रोते हो. कथा 19व्यासी. दिला काशीनाथ पंतांसी आशीर्वाद तो अतिहर्षी. येता ते दर्शना. गोपाळ मुकित बुटी भला. नागपुरासी घेऊन गेला श्री गजानन स्वामीला. आपुल्या गे हा कारणे त्याने मनी हाच हेत. महाराज ठेवावे नागपुरात. परिहरी पाटलाला परत समर्थ आणले शेगावी. भर धार कल्याणचे रंगणात. साधू आले भटण्याप्रत समर्थांसी शेगावात. ऐसी काही कथा
आणि कितीतरी वासुदेवानंद सरस्वती जो कर्माचा प्रत्यक्ष मूर्ती द्वादश होते. आनंद झाला उभयतांचे तेव्हा बाळा बाहूला जे का संशय होता आला तो निवटला करून या उपदेश केले. खळाचे संरक्षण गाढवापासून रक्षण मरण आले मरता मरता बाळा नारायणासी बाळापुरी गजाननाची कृपे भले जामखेड्याचे लग्न झाले. कपिले दर्शन निमोल कारणे तुकारामाने आपुला पुत्र समर्था वाहिला. नारायण नामे भला सेवा कराव्या कारणे पंढरीत जाऊन विठ्ठला तर विचारून महाराज आले परतून शेगाव कारणे. पुढे भाद्रपद मासाशी ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी आधुनिक काळाचा हा ऋषी समाधीस्थ झाला. 20व्या माझी तर श्रीची समाधी झाल्यावर जे का घडले इच्छापूर्वर आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस बरवा. हा अवघ्यांनी लेखावा तुम्ही सार श्रोते. समाधीचे काम झाले मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा करणे. ऐसे भव्य सुंदर काम कुठे भूमीवर धर्मचाळा चौपे चौबाजूने बांधला. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला आणि त्यांची नावे सांगता ग्रंथ वाढेला. मुख्य जे होते त्यातून त्याची नावे कर्तृत्व नको काजीदानंदन हरी पाटील नाम ज्याचे सांगी गावाचा बनाजी उमाजी तो गणाजी बटवाडीचा मेसाजी लाडे गावाचा गंगाराम भागू नंद गुजाबाई अकोल्याची बानाबाई सुखदेव पाटलाची ती आई त्यांनी 1000 रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी दुसरा दत्त भिकाजी पळसखेडचा सुरदेव श्री मार्तंड गणपती शेगावचा बालचंदाचा रतनलाल पंचगवान तुलाल त्याच गावीचा बिसन लाल अभरसिंग टाकळीचा किसन बेळ मंडळ विठोबा पाटील चावरेकर हसनापूरचा राहणार गंगारामण्याचे ज्याचे या दानेश्वरांनी मोठमोठ्या रकमा देऊन केली मठाची उभारणी. भक्तिस्तव श्री समर्थांच्या कोठ्या कचेरी स्वयंपाकघरे सोपे उत्तम पकारे बांधले. असे साजिरेत समाधीचे चौफेर लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जीर्ण गेल्या. परिपुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष त्या ठाई युक्ती केली. गजाननाची जमवण्या भली योग्य ती यशी झाली. ते ऐकावे बोध हो बसवला शेत साऱ्यावर समर्थाचा धार्मिक कर. कोणासी न वाटे जोर 1 रुपया मागे आणा तेशीच बाजारपेठ धान्य अथवा कपाशी ती येईल विकायसी पट्टी बसली त्यावर गाडी मागे अर्धाना हर्ष वाटे देताना की समर्थांच्या चरण निष्ठा होती. समर्थांची समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेल्या पार. त्यातून मोठे 4 सर्वश्रुत झाले. शेतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्या करविधान केले. आदरे करून किसनलाल शेठजीने अनुष्ठान शेतचंडीचे किती करण्यात अवघड साचे अधिक निवडणा खपायचे जगदंबे कलिकेस काय चुकता विधानाचा तत्काळ विपरीत काम्य अनुष्ठान प्रत भीती वाटे बाजूने वडील किसनलालचा बंकटलाल नावाचा भक्त होता. समर्थांचा एकनिष्ठ पहिल्यापासून पूर्णाहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्ताचे शरीराचा प्राणांतक समयाला लोक गेले घाबरून. अरे विघ्न शेतचंडीचे अनुष्ठान का विपरीत व्हा. बंकटलाल म्हणे पुत्रासी भिवू नको माझ्या नकोस मानसे माझा घरचा पुण्यराशी बसला असे तो अवघे करेल बरे भाऊ आहुतीचे काम सारे घ्यावे शास्त्र उरकून स्वामी माझा गजानन येईन कदा विघ्न. भक्तांचे करणं संरक्षण मोईज बसला तो तेथे पुढे सत्य झाले. व्याधीचे रूप मावळत गेले. एका बाईने निमाले भूतशेतचंडीत ह्या बनाजी तिकडे सांगविकर केला स्वाहाकार. कुसऱ्याची बाई तिने नाम सापड गावचा वामन शामराव नंदन यांनी एक यज्ञ समाधीच्या पुढे ऐसी धर्मकृत्य झाली. समर्थापरी खरे साक्षात्कार श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत तावत कालपर्यंत वराड होते सुखी भाऊ. जशी निष्ठा कमी झाली तसंच विपंत शाली दसने घातली माळा वराड विपुल धान्य पिकणे टाकले. कश्यपीचे नाव वाहू लागले वराडात. कश्यपीचे वराडाच्या ऐसी देणं समर्थांशी पाहावे ना म्हणून घेतले आपल्या कोंडोनी त्यांनी समाधीत म्हणून त्यांनी जला ते भोवती झाली निर्माण सुखसंपन्न पहिल्या परी वराड भावा निर्धारी ऐसे चित्तात झाल्या परी या वराडी जनांच्या तरी त्या अवघ्या श्री गजानन चरणी पूर्ववर्ती निष्ठा ठेवून सुखलाचे अनुभवावे. ऐसे न जे करतील त्याचे होईल वराडासी बिकट याचा विचार करा. गजाननपदी निष्ठा ठेवा सुख अनुभव सर्वदा घ्यावा. कृतकासीमुळे द्यावा ठावा आपल्या माणूसी. या गजानन रूप जमिनीत जे काही पेरायला सत्य ते मिळणार आहे. परत बहुत तुम्हा ते ऐका दाणे टाकल्या खडकावेरी त्याची रोपे न होती परी याचा विचारांतरी सर्व काळ करा हो. कंटाळा संत सेवेचा ज्या प्रांता येत साचा त्यांच्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होतो. धर्मश्रद्धा ही वागीनं गेल्या म्हणे रूपदरीतून दुर्वासनाचे कोल्हे जाणे येतील बसलेले ठाया शुची भूर्त अंगणा आभक्ती विरांगणा तिच्या नादी लागल्या जाणार विटंबनाचा सर्वत्र सन्नितीला सोडू नका. धर्मवासना टाकू नका. शत्रुना माना एकमेका तरी शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागले असं येतील चांगले दिवस. या वराड्या प्रांतात कधी विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजानाचे दर्शन. एकदा तरी पारायण करा श्री गजानन विजयाचे. 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननाचा आर पाहो वा हे अध्याय 7-4 21 दुर्वांकुर पारायणाची निरंतर व्हाव्या. गजानन सद्भाव जो मानवाचा तो
तो चतुर्दिवी प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग ग्रंथाच्या अक्षर एक मानदुराकर अर्धशब्दाचा रमोदक समजा विबोधो ती अपूर्ण गजानना पारायण रूपे आपण साधून घ्या. वेळ ना आता थोडं काही ग्रंथ हा हा न ग्रंथ कादंबरी ती गजाननाची लीला खरी. जो ये ते विश्वास धरी तो निडेल तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित्र जो नियमे वाचेल सत्य त्याच्या मनोरथ पूर्तील गजानन कृपेने हे श्री गजानन चरित्र भागीरथी कथा तो निश्चिती. महाराष्ट्र व्यासतील हरिसंध विविध वाकल पुरुष स्वामी चरित्र अध्याय या पद्यरचना ही सत्य पालवी त्या वृक्षाची. जो ग्रंथ ठेवील भाव तो पावी स्वामी राव त्याच्या घेईल धाव रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ न केवळ चिंतामणी चिंतळे फळ माघारी चिंतले फळ देई दृढ तर विश्वास असल्यामुळे हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल साचा तिथे वासलक्ष्मीचा चिरकाल होईल. दारिद्र्याचे मिळे धन आरोग्याचे मिळे जाण स्वांधी स्त्रीचे वांझपणे फिटले. याच्यापर्यंत आणि तिन्ही पुत्रकाचे होईल पुत्र निष्कपशी मिळमित चिंतन राहिलं मंत्र. या ग्रंथाच्या वाचका दशमी एकादशी द्वादशीला जो हा वाची भला त्याचे अनुपम भाग्य श्री गजानन कृपेने गुरुपशुयोगावरी जो याचे वाचन करी एका आसनावरी बसून राहून या सूचीपुरत त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील. पूर्ण जाणा कसल्या या सुत यातना त्याचा निरसतील. जेथे हा ग्रंथ राहिला तेथे न कदा येईल भूत लागण साधेच किंचित तेथे ब्रह्मासंबंधाचा ऐसे याचे महत्व ये भाविकाला प्रचित. कुठे दुर्जनाचा अनुभव येणे नसे मानसीचा योजावा. राजहंसाची ते संत सज्जना स्वामी चरित्र पूर्वकाली ज्ञानेश्वर कबीर जाता मोखा चोका महार गोदा बदला अंबेरगडे अनाथ यमळनाथ वा यशवंत गुण बादी माणकाची वराडात स्वामी गुरुनाथ यत्किंचित मधी हो वाढते तुम्हा बायका प्रति असू द्यावी प्रीती गजाननाचे चरण म्हणजे तुमची अर्धार जन्ममृत्यूचा चार दुस्तर दया स्वामी दयाने माझी दासगुणाची यातना तुला माझी येऊ करुणा. मी झालो भाट मार्ग लावी मला नीट दुर्वासच न येऊ नट दयाळा. अमरनाथ वारी खडो अमरणवाडी घडो संत चरणी प्रेम जोडो. अक्षयीचा वास घडो श्रीगोदेच्या तीराला प्रसंग याचना करण्याचा मशिनो काळू साता समर्थ दासगुणचा अभिमान राहावा. मी सकल संतांचा चरण रज माझी राखा तुम्ही लाज. हे मागणे पदर पसरून तुम्हा ते जैसे केलस प्रेरणा तैसाच मी बदलो. हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता किती शेगावचे मठात काय होते कागदपत्र ते रत्न साने मजा आणून या दाखविले असल्यास अधिक न्यून क्षमा करावी करो सर्वदा मज लागून हीच आहे विनंती. शके 1866 प्रमाती नाम संवत्सरात चैत्र मास शुद्धात वर्षपती परदेला हा ग्रंथ कळसा गेला. शेगाव नामे ग्रामी भला नाम तो गजानन पूर्ण केला. प्रथम प्रहरी बुधवारी स्वस्ति श्रीदास गुणचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ नौका हो भाविका प्रतभाव सिद्धारा शुभमूर्ती श्री गजानन विजय ग्रंथस्य 21 अध्याय समाप्त.